जो विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो ना, त्याचं कितीही कोणीही कधीही वाईट करू शकत नाही बरं का. त्याचं स्वामी कधीच वाईट होऊ देत नाही. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन ब्लॉगची सुरुवात हे नाईटपासून झालेली आहे, म्हणजे संध्याकाळपासून झालेली आहे. ते कसं काय आणि काय नाही हे सगळं काही तुम्हाला मी पुढं सांगणार आहे. त्यामुळे नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सुरुवातीपासून पूर्ण शेवटपर्यंत बघा. खूप छान असा हा व्हिडिओ झालेला आहे. तर फॅमिली, गेलेला क्षण परत येत नाही म्हणून आहे. त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. जसं की मी आणि माझं बाळ नेहमी आनंदी असतो आणि हो, तुम्हा सर्वांना सुद्धा नेहमी आनंदी राहायला सांगत असतो. तर ज्या गोष्टी खाव्याच्या वाटत असतात त्या खाण्याचा प्रयत्न करा. जिथे जाऊन फिरावंसं वाटत आहे तिथे जास्तीत जास्त जाऊन फिरण्याचा प्रयत्न करा. तर इकडे मला बाकरवडी खायची होती, ते मी आणलेली होती. पण मी नेमकं काय केलं, मध्ये मी कामामध्ये होती तोपर्यंतच माझ्या बाळाने माझं काम इझी केलं. तो भाकरवडीचा जो कवर आहे पूर्ण ओपन केला आणि अर्ध्याच्या वरती त्यानं संपूर्ण सगळं फिनिश करून टाकलं आणि नंतर म्हणतोय, मम्माला मला तिखट लागते, पाणी दे. तेव्हा तो माझ्याकडे आला की त्याला तिखट लागलं आणि सांगितलं की त्याला ते खाल्लं. ते पूर्ण त्याला खात्या वेळेस टेस्टी लागत होतं, त्यामुळं काही समजलंच नाही. मग नंतर रात्री म्हटलं काय जेवण वगैरे करायचं का, तो बोलला मम्मा मला बिलकुल भूक नाही. मग हे होतं अननस, आम्ही आणून ठेवलेलं होतं. सगळे फ्रूट्स वगैरे आमचे संपून झालेले होते आणि आता लास्टला हेच राहिलं होतं, याला आता फिनिश करून घ्यायचं होतं. मग मी पण थोडंसं भाकर वगैरे बगडी वगैरे सगळं काही खाऊन घेतलं आणि मखाना आणलेला आहे. ते कशासाठी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यापासून आपण काय बनवणार आहोत किंवा आपण काय करत आहोत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याला मी दिलं असं फ्रूट वगैरे कट करून आणि मी सुद्धा ते फ्रूट खाल्ली. मग काय दोघंही गेलो झोपून. आता आम्ही मॉर्निंगचा व्हिडिओ सुरुवात करूयात. गुड मॉर्निंग फॅमिली, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर नाईटचा ब्लॉग मी थोडासाच घेतलेला होता, ते का बरं मी तुम्हाला सांगते. तर गुड मॉर्निंग झाली आमची. मस्त असं इकडे गरमागरम चहा ठेवला मी, ते पण अद्रकवाला. आणि थोडासा चहा घ्यायचा नव्हता बरं का, पातीला भरून चहा प्यायचा होता. कारण आमच्याकडे टोस्ट खारी किंवा वेगळं काहीतरी जर आम्ही मार्केटहून आणलं तर त्यासाठी आम्हाला स्पेशल असा चहा लागत असतो आणि त्यासाठी मग कडक असा अद्रकवाला चहा मला तर लागत असतो. तर मॉर्निंगची सुरुवात झाली, व्हिडिओपासूनच सुरुवात झाली असं म्हटलं तरी चालेल. तर सुरुवातीला आम्ही आमचेच व्हिडिओ बघत असतो, तेव्हाच कुठे आमचा दिवस चांगला जात असतो. तर मस्त इकडे वाटी भरून आणि पातीलं भरून चहा केला. दोघांनी पण मस्त एन्जॉय केला आणि त्यासोबत घेतले नवीन टोस्ट. असे हे थोडंसं स्वीटमध्ये लागतात आणि खायला खूप टेस्टी लागत असतात. त्यामुळे ते बघितल्या काय मला राहावलंच नाही, त्यामुळे ठेवला पातीला भरून इकडे चहा. या मग सगळेजण चहा आणि इकडे मस्त, याला काय म्हणतो तुम्ही, टोस्ट म्हणत असाल, ते सुद्धा खाण्यासाठी. तर आता तुम्ही म्हणाल की ह्यानी चहा तर घेतलाय पण चहामध्ये नेमकं काय आहे. तर मस्त अशी चहाला ना म्हणजे कडक उकळी आली होती, त्यानंतर ना मला त्याच्यावरती साय टाकायला खूप आवडते. तर घरगुती जे दूध येतं ना त्याला मस्त अशी साय येते ना, तेवाली साय मी त्याच्यावरती टाकून घेतली आणि मस्त एन्जॉय करत हे सगळं काही खाऊन घेतलं. तर मग फॅमिली, हे सगळी तयारी बघून तुम्ही म्हणत असाल हे तर वेळामोशाची तयारी आहे. तर हो, हे वेळामोशाची तयारी आहे. सर्व काही रेसिपीज आपण बनवलेल्या आहेत, पण आपण त्या रेसिपी या यूट्यूब चॅनलवरती टाकलेल्या नाही आहेत. तुम्ही कमेंट करा, तुम्हाला एकदा मी त्या यूट्यूब चॅनलची लिंक नक्की देईल. माझं अगोदरचं एक यूट्यूब चॅनल होतं, त्यावरती मी व्हिडिओ स्टॉप केलेले होते, पण आता कंटिन्यू आपण तिकडे रेसिपीचे वगैरे व्हिडिओ टाकणार आहोत. आणि इकडे माझे रातची ॲक्टिव्हिटी, तसेच डेली व्लॉग वगैरे, तसंच आपलं वर्किंग, काही नवीन ट्रॅव्हलिंग वगैरे, या सगळे यूट्यूब चॅनलवरती, या यूट्यूब चॅनलवरती ते व्हिडिओज येणार आहेत. तर हेच रेसिपी सर्व साहित्य मी घेतलेलं आहे, पण कसं बनवलं, काय बनवलं हे सगळं काही तुम्हाला तिकडेच पाहायला भेटणार आहे. तर आपण बनवलेलं होतं खीर, आंबील वगैरे, पातळ रोटी म्हणजेच कडक बाजरीची रोटी वगैरे किंवा ज्वारीची रोटी असं म्हणू शकतो, त्या दोन्ही बनवलेल्या होत्या. आणि इकडे बनवलेली होती भजी वगैरे, एकदम टेस्टी, भन्नाट आणि छान अशी झालेली होती बरं का. त्या पद्धतीने जर तुम्हाला ती रेसिपी नक्की बनवायची असेल तर खाली कमेंट करा, तिथे मी तुम्हाला आपल्या त्या आयडीची नक्की लिंक देईल. तर अशा पद्धतीनं सगळं ही मी पहाटे उठून लवकर तयारी केलेली होती, कारण आम्हाला जायचं होतं नंतर हे सगळं काही पॅक करून घेऊन जेवण करण्यासाठी.
पार्टी. तर मस्त असं एन्जॉय केलं. कसं एन्जॉय केलं, कुठे गेलोत आणि काय केलोत हे सगळं सुद्धा तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटणार आहे. त्यामुळं या व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा का हा व्हिडिओ कसा वाटतो आणि आमचे डेली ब्लॉग कसे वाटतात. तर सर्व माझं इकडे बनवून रेडी आहे आता आणि माझी भज्जीसुद्धा मस्त अशी रेडी झालेली आहे, म्हणजेच तयार झालेली आहे बरं का. तर सर्व काही आता थोडंसं नॉर्मली आपण थंड करून घेणार आहोत आणि सगळं काही आपण आता इकडे पॅक करून घेणार आहोत. अमावस्या म्हणा किंवा कुठला सण वगैरे रात्रभर आपल्याला जागे राहून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात किंवा सकाळी तरी उठून या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागत असतात. तर मी एकटीच असल्यामुळे मला थोडासा वेळ लागला. रात्री पण मला खूप सारी मेहनत घ्यावी लागली, कारण तुम्हाला माहिती पातळ रोटी बनवण्यासाठी, म्हणजेच तुम्ही भाकरी म्हणता त्याला, ते बनवण्यासाठी वेळ लागत असतो आणि मला सुद्धा वेळ लागला बरं का. पण काही गोष्टीसाठी काहीतरी करावंच लागतं ना. पण मस्त असं एन्जॉय आणि खूप छान असा आमचा हा नेक्स्ट ब्लॉग झालेला आहे, त्यामुळे तो ब्लॉग तुम्ही नक्की बघा. तर कोणाकोणाला वेळा अमावस्याचं जेवण वगैरे आवडतं ते पण मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मस्त आमचं असं इकडे जेवण झालेलं होतं आणि खूप छान असा माझा हा स्वयंपाकसुद्धा झालेला होता. तर मीच माझी तारीफ करते, कारण झालेलंच होतं नेमकं तसं बरं का. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.